नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण। मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 अंकी संख्येला एका अंकी संख्येने गुणाकार पाहिला आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे आपली सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग 34 गुणिले 12 हे आपलं पहिलं गणित आहे। तर इथं काय करायचं असतं, गुणाकारात नेहमी गुणाकार हा या साईडने सुरुवात करायचा असतो उजव्या हाताने, आणि इथं जी संख्या असते या संख्येने वरच्या सर्व संख्याला गुणायचं असतं। तर गुणाकार कुठून सुरू करायचा असतो, नेहमी इथूनच सुरू करायचा असतो। तर या संख्येला गुणायचं पहिल्यांदा, नंतर या संख्येला गुणायचं। तर चला मग गुणाकार करूया। 2 चा पाढा 4 पर्यंत बनायचा आहे। इथं बेक बे बेदुने 4 बेत्रिक 6 बेचोक 8। आता इथं जी संख्या येईल ती खाली लिहायची आहे। 2 अंकी संख्या आली तर आपल्याला इथं हातचा पण द्यायचा आहे, ते पुढच्या गणितात आपण पाहूया। आता 2 ने 3 न गुणायचं, 2 चा पाढा 3 पर्यंत बनायचा। बेक बे बेदुने 4 बेत्रिक 6। आता आपल्याला या 1 ने या 2 संख्येला गुणायचं आहे, परंतु आपण जेव्हा पुढच्या संख्येकडे जातो तेव्हा नेहमी खाली अगोदर 0 घेतो, हा आपला गुणाकाराचा नियम आहे। तर 1 ने 4 ला गुणायचं म्हणजे 1 चा पाढा 4 पर्यंत बनायचा। तर उत्तर येतं 4, 1 चा पाढा 3 पर्यंत म्हणलं की 3 येतं। मग आता आता पुढे संख्या आहे का याच्या, काही नाही। मग काय करायचं, आता इथं बेरीज करायची आहे या दोघाची। तर 8 अधिक 0 8, 6 अधिक 4 10 आलं, 10 ला 0 हातचा आला 1। तर पहा, जेव्हा 2 अंकी संख्या येते तेव्हा उजव्या हाताचं जे असतं ते आपण खाली लिहायचं असतं, आणि डाव्या हाताचा जी अंक असतो तो आपला हातचा असतो। तर 3 अधिक 1 4। तर गुणाकार आलेला आहे 408। तसंच आता पुढच्या गुणाकाराचं करायचं आहे आपल्याला। पुढच्या गणितात सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे। 1 गुणिले 5 करायचं आहे, 5 येतं। 1 चा पाढा 4 पर्यंत म्हणलं की 4च येतं। आता ह्या पुढच्या संख्येने गुणायचं म्हणजे 0 वाढवायचं असतं। 1 गुणिले 5 5 करायचं, 1 गुणिले 4 4 लिहायचं इथं, आता बेरीज करायची आहे। 5 अधिक 0 5, 5 अधिक 4 9 अधिक 4 495 आपला हा गुणाकार आलेला आहे। आता 3 चा पाढा 6 पर्यंत बनायचा आहे। 3 त्रिक 9 3 चौक 12 3 पंच 15 3 संग 18, 18 ला 8 पहा 18 आलं आहे। उजव्या हाताचं खाली उत्तर असतं आणि हा डाव्या हाताचा आपला हातचा असतो, जो की वरी लिहायचा असतो। 3 5 15 अधिक 1 16। पुढे आता याच्या संख्या नाही कुठलीही, म्हणून आपण 2 अंकी संख्या जशीच तशी लिहिली आहे। पुढे जर याच्या संख्या असती तर आपण हा हातचा पुढच्या संख्येवर दिला असता। तर आता हे 1 ने गुणाकार करण्या अगोदर इथं 0 द्यायचं आहे। आता गुणाकार करायचा आहे। 6 1 6 5 1 5। बेरीज करायची आहे। 8 अधिक 0 8, 6 अधिक 6 12, 12 ला 2 हातचा आला 1, 1 अधिक 5 6 अधिक 1 7, 728 आपला गुणाकार आलेला आहे। पुढे 7 गुणिले 4 करायचं आहे, किंवा 4 गुणिले 7, 7 चा पाढा 4 पर्यंत म्हणा किंवा 4 चा 7 पर्यंत, एकच उत्तर येत असतं, हे तुम्हाला माहिती आहे आता। तर 4 गुणिले 7 करा। आता 7 चा पाढा 4 पर्यंत म्हणणं सोपं जाईल, म्हणून 7 चा पाढा 4 पर्यंत म्हणून 7 1 7 14 7 21 7 चौक 28 ला 8 हातच्या आले 2। 4 चा पाढा 6 पर्यंत म्हणा, किंवा 6 चा 4 पर्यंत, 6 1 6 12 7 3 18 24 25 26। आता आपल्याला इथं 0 घ्यायचं आहे। आता 7 1 7 आणि 6 1 6। बेरीज करायची आहे। 8 अधिक 0 8, 6 अधिक 7 13, 13 ला 3 हातचा आला 1, 6 7 8 9। पुढचं गणित 5 गुणिले 8 करायचं आहे। 8 5 40, 40 ला 0 हातच्या आले 4, 7 5 35, 35 आणि 4 35, 36 37 38 39। पुढे 0 घेऊन आता 1 ने 8 ला गुणा, 1 ने 7 ला गुणा 7, आणि आता बेरीज करा। 0 8 अधिक 9 8 1 2 16 अधिक 1 17, 17 ला 7 हातच्या आले 1 7 8 अधिक 3 11। उत्तर आलेलं आहे 1170। पुढे 8 चा पाढा 3 पर्यंत म्हणायचा आहे। 8 1 8 2 16 8 त्रिक 24 ला 4 हातच्या आले 2, 8 1 8 2 16 17 18। 0 घ्यायचा आहे, आणि 1 ने 3 ला गुणलं की 3च येतं, 2 ला गुणलं की 2च येतं। बेरीज करायची आहे। 4 अधिक 0 4, 8 अधिक 3 8 9 10 11, 11 ला 1 हातचा आला 1, 1 अधिक 2 3 4 5, 514 आपलं उत्तर आलेलं आहे।
पुढे 17 गुणिले 25 करायचं आहे. 7 35ला 5, हाचे आले 3, 7 1 7 7 2 14, 15 16 17, 17ला 17. शून्य घेतले, 1ने 5ला गुणलं की 5, 1ने 2ला गुणलं की 2, अधिक बेरीज करायची आहे. 5 अधिक 0 5, 7 अधिक 5 12, 12ला 2, हातच्या आले 1, 1 अधिक 2 3, अधिक 1 4, 425 आपला गुणाकार आलेला आहे. तुम्हाला फास्ट बेरीज आली पाहिजे. आता बेरीज वजाबाकी हे सगळं आपल्याला फास्टमध्ये आलं पाहिजे. तर तुम्हाला येत नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत, ते तुम्ही पाहू शकता. त्याने तुम्हाला खूप मदत होईल. आणि आता आपण पुढचं गणित पाहूया. 14 गुणिले 28, 4चा पाढा 8 पर्यंत म्हणायचा आहे. 4 1 4, 4 2 8, किंवा 4चा पाढा 8 पर्यंत म्हणायला आपल्याला खूप वेळ लागेल. 8चा पाढा 4 पर्यंत म्हणूया, आपलं पटकन होईल. 8 1 8, 8 2 16, 8 1 24, 8 चौक 32, 32ला 2, हातच्या आले 3, 4 1 4, 4 2 8, अधिक 3 9 10 11, 11ला 11 जसेच तसे लिहिले, कारण पुढे कुठलीही संख्या नाही हातचा देण्यासाठी. शून्य घेतलं, 8 1 8 केलं, बे केलं, बेरीज केली. 2 अधिक 0 2, 8 अधिक 1 9, 2 अधिक 1 3, 392 आपला गुणाकार आलेला आहे. 6 गुणिले 8 करायचा आहे. 6 6 6 6 36 6 42 6 8 48, तर 8 घेतलं, खाली 4 दिला, हातचा 6 1 6 6 12 6 चौक 24, पण 6 1 6 12 6 3 6 चौक 24, 24 अधिक 4 25 26 27 28. आता शून्य घेतलं, 8 8 1 8, 4 1 4, बेरीज केली. 8 अधिक 0 8, 8 1 8, 8 2 16, 6 हातचा आला 1, बेरीजच केली इथं मी. 8 8 8 8ची बेरीज. तर बघा, 8 अधिक 8 16 येतं, 16 6 हातचा आला 1, 4 अधिक 1 5, 5 अधिक 2 6 7, तर 768 आपला गुणाकार आलेला आहे. पुढचं आता हे गणित मी तुम्हाला होमवर्कसाठी देत आहे. तुम्ही याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुम्ही स्वतः जोपर्यंत गणित करून बघत नाही तोपर्यंत तुम्हाला गुणाकार समजणार नाही. त्यासाठी तुम्ही हे गणित मला करून कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. मी तुमचं उत्तर बरोबर आलं की नाही हे तुम्हाला रिप्लाय देऊन नक्की सांगेल. आणि बघू शकता तुम्ही, आता आपण गुणाकाराची गणितं सोडून झालेली आहेत. 9 गणितं आपण केलेली आहेत आणि 10वं गणित तुम्हाला होमवर्कसाठी दिलेलं आहे. तर 3 अंकी गुणाकार कसा करायचा ते स्टेप बाय स्टेप आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 3 अंकी संख्येमध्ये हे शून्य जे आपण पहिल्यांदा 1 घेतलं आहे, नंतर 2 घ्यायचं, 4 अंकी संख्येमध्ये खाली 3 घ्यायचं, असं स्टेप वाढत जाईल तसं आपले शून्य वाढत जातात. तर हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.